सध्या आपण अहिल्यानगरच्या शिर्डी येथे आहोत। शिर्डीमध्ये भाजपचे महाअधिवेशन सुरू आहे। महाअधिवेशनाच्या ठिकाणी सध्या आपण आहोत। इथे बघू शकता कार्यकर्त्यांची मोठी रीग लागलेली आहे। सध्या इथे बघू शकता हे सगळं कार्यकर्त्यांचे फोटो काढण्याचं फोटो सेशन चालू आहे। भाजपने जे गेट केलेलं आहे त्या गेटवर मोठं नरेंद्र मोदीजी यांचं प्रतिमा लावलेली आहे। त्याचबरोबर इथे भाजप महाविजय प्रदेश अधिवेशन असे लिहिलेले आहे। यासोबत ज्याकडे सर्वांचं लक्ष जातं ते आहे श्रद्धा सबुरी भाजपाची। या टॅगलाईन कडे आता सर्वांचं लक्ष जात आहे। भाजपची ही नवी जी रचना वाक्य आहे श्रद्धा सबुरी भाजपची, याकडे सध्या सगळे लक्ष काढतात आहेत। या श्रद्धा आणि सबुरी घेऊनच भाजपा विधानसभा मध्ये उतरली होती आणि त्यांना आज विधानसभेमध्ये भरघोस असं यश मिळालेलं आहे। आपण आता सध्या पाहू शकतो हे सगळे जे नियोजन आहे हे सगळं नियोजन सध्या भाजपांच्या नोंदणीचं ठिकाण आहे। या सगळ्या नोंदणीची व्यवस्था भाजपाने त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडे सोपवली आहे। या सगळ्या अधिवेशनाची जबाबदारी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडे सोपवलेली आहे। आपल्यासोबत आता काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नेमकी ही जी व्यवस्था आहे ही कशा पद्धतीने त्यांनी केलेली आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, ही जी व्यवस्था आहे ही कशा पद्धतीने केलेली आहे आणि याचं काय सांगा? हिंदीमध्ये एक शब्द आहे उफान। उफान म्हणजे समुद्राला जेव्हा प्रचंड भरती येते तशी भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्रात प्रचंड भरती आलेली आहे। आणि आपण वातावरण बघतोय की या इतक्या मोठ्या महाविजयानंतर भारतीय जनता पार्टी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुन्हा एकदा उफानच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रात आपल्याला उभी असलेली दिसणार आहे। आणि त्याचा संकल्प करण्याकरता आज इथे महाविजयी अधिवेशन हे शिर्डीमध्ये संपन्न होत आहे। प्रचंड चांगल्या व्यवस्थेमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना व्यवस्थित सोय जी आहे ती विखे पाटील परिवाराकडनं झालेली आहे आणि अशा सगळ्या आनंददायी वातावरणामध्ये हे अधिवेशन आज इथे पार पडत आहे। ही सगळं आता जी सोय केलेली आहे, रजिस्ट्रेशन चालू आहे, हे कशा पद्धतीने तुम्ही ते जे येणारे कार्यकर्ते आहेत त्यांचं केलेलं आहे त्याचे काही सांगा? भारतीय जनता पार्टीचे 78 संघटनात्मक जिल्हे आहेत। प्रत्येक जिल्ह्याचा एक काउंटर तुम्हाला इथे दिसेल। प्रत्येक जिल्हाध्यक्षाकडनं त्यांच्या जिल्ह्यातल्या अपेक्षित कार्यकर्त्यांची सूची मागवलेली आहे, पदाधिकाऱ्यांची सूची मागवलेली आहे आणि त्या सूचीमध्ये जी नाव आहेत त्यांची नोंदणी करून घेऊन त्यांना बॅच दिलं जातं आणि त्यांनाच फक्त त्या सभा मंडपामध्ये प्रवेश आहे। अशा प्रकारची सुंदर रचना ही सुजय विखेंच्या स्वतःच्या नेतृत्वात गेली 8-15 दिवस सुजय विखे स्वतः या सगळ्या रचनेमध्ये आहेत आणि त्यांनी ही सगळी रचना लावून घेतलेली आहे। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे इतकी सुंदर रचना लावली आहे, सुजय विखेंचं खरंच अभिनंदन करायचं। सर, आता काय सांगाल की नेमकं कशा पद्धतीने या सगळ्याची व्यवस्था केलेली आहे? नगरकडे या सगळ्या अधिवेशनाची जबाबदारी दिलेली आहे, तुम्ही नगरचे आहात, काय सांगाल? खूप एक जे आज महाविजय अधिवेशन आहे खूप सुंदर नियोजन सर्व टीमनी सर्व नगरकरांनी सगळ्या राज्याचं केलेलं आहे आणि खरं एक आनंद आहे की त्या गोष्टीचं आम्हाला भाग्य भेटलेलं आहे। आज सगळ्यांची जी व्यवस्था आम्ही सर्वांनी केलेली आहे, एक बारीक गोष्टीकडे आम्ही सर्वांकडे लक्ष दिलेले आहेत आणि त्या गोष्टीचे कोणाला काही कमतरता भासणार नाही यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत। या अधिवेशनाकडे स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्याकडे पाहिलं जातं। हे अधिवेशन त्याची रणनीती ठरवण्यासाठी केलेलं आहे। यातून या अधिवेशनाकडनं रणसिंग फुंकणार आहे असं समजलं जात आहे। नाही, खरं म्हणजे आज एक प्रकारचे एक रणसिंगच आहे। आज ज्या प्रकारे विजय आपला आज विधानसभेमध्ये झालेला आहे त्या विजयाची एक चाहूल सर्वजणांना एकदम चांगल्या पद्धतीने लागलेली आहे आणि ज्या पद्धतीने आज विधानसभा झालेली आहे त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्यासाठी सर्व कार्यकर्ते व सर्व टीम ही सज्ज झालेली आहेत आणि आज जे वातावरण पाहतोय ते विजय एकदम सुंदर राहील असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटत आहे। सर, इथे जो गेट केलेला आहे त्या गेटवर श्रद्धा सबुरी भाजपची हे वाक्य केलेलं आहे, नेमकं काय? श्रद्धा सबुरी भाजपची महाभरारी असा तो वाक्य आहे। तर त्यामुळे आता महाभरारी घेण्यासाठी आपण बघाल की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये एक महाविजय भाजपचा झालेला आहे त्याच्याहून अधिक चांगला विजय आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याकरताही भाजपची महाभरारी आहे। पण ती महाभरारी घेण्याकरता श्रद्धा सबुरी हे इतकं आवश्यक आहे आणि त्यामुळेच मला वाटतं प्रदेश नेतृत्वाने शिर्डीमध्ये साईबाबांचा आशीर्वाद घेऊन श्रद्धा व सबुरीचा संदेश की ज्या कार्यकर्त्यांनी गेली 15 वर्ष 20 वर्ष राबलेले आहेत, कार्यकर्त्यांनी आपलं देह शिजवलेला आहे, त्यांनी जी काही श्रद्धा आणि सबुरी ठेवलेली आहे त्यांना आता महाभरारी घेण्याचा संदेश हा आजच्या अधिवेशनामधून मिळणार आहे। ही महाभरारी स्वबळावर असणार आहे की महायुतीवर असणार आहे? नाही, तो निर्णय तर प्रदेश नेतृत्वाचा आहे, स्थानिक अध्यक्ष वगैरे ही सगळी मंडळी ते ठरवतील। पण मला वाटतं की तो निर्णय स्थानिक स्तरावर होण्याची जास्त संभावना आहे। तुम्हाला काय वाटतं, स्वबळावर लढवलं पाहिजे की महायुतीवर?
नाही ना, प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते की आमचा पक्ष वाढला पाहिजे, आमचा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, जो कार्यकर्ता पक्षासाठी झटतोय त्याला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक माणसाची कार्यकर्ता म्हणून अपेक्षा ही राहतेच की बाबा आमच्या माणसाला संधी मिळाली पाहिजे, आणि त्याकरता युती करावी की न करावी हा तिथला स्थानिक मुद्दा आहे. प्रत्येक ठिकाणचं भाजपची शक्ती किती आहे आणि सहयोगी पक्षाची शक्ती किती आहे याचा अंदाज घेऊनच हा निर्णय केला जाईल. सगळ्यात शेवटचा प्रश्न विचारतो. रवींद्र चव्हाण यांची प्रदेश कार्यकारिणीपदी निवड झालेली आहे. तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून या निवडीकडे कसे पाहता? तर एक आनंदाची गोष्ट आहे आज ज्या पद्धतीने या विधानसभेला जो विजय झालेला आहे आणि आज एक नवीन नेतृत्वाखाली माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांची आज प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. खरं कार्यकर्त्यांचा एक वेगळा उत्सव आता निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या जीवावर एक चांगला विजय आपल्याला पाहायला भेटेल एवढीच आमच्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षा आहे. नक्की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या जीवावर चांगलं जोरदार लढवल्या जातील असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.